भाजपनं आगामी मुंबई महापालिकेतील विजयासाठी आता कंबर कसली आहे। पालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई भाजपच्या कोर कमिटीची आढावा बैठक बुधवारी मुंबईत पार पडली। यात पालिकेत महायुतीचा महापौर बनवण्यासाठीच्या रणनीतीबाबत चर्चा झाली। आगामी महापौर महायुतीचाच असेल आणि महायुती म्हणून 150हून अधिक जागा जिंकण्याचं नियोजन करण्यात आलंय। दरम्यान लवकरच मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नव्या नावाची घोषणा करण्यात येणार असून त्यासाठी काही नावांची चाचपणी सुद्धा या बैठकीत झाल्याची माहिती आहे। या काळामध्ये मुंबई शहराची जनता ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्यांनी कौल दिला, तशा प्रकारेच महायुतीचा महापौर हा मुंबई शहराची जनता येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये निवडून देणार। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। निखिल, खरं तर विधानसभेमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर आता ठाकरेंच्या हाती अनेक वर्षांपासून असलेली महापालिका मिळवणं भाजपसाठी महत्त्वाचं असेल, तर तीच सत्ता टिकवणं हे ठाकरेंच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचं असेल। नक्कीच विक्रांत, पाहायचं झालं तर या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर मोठे यश आहे ते महायुतीला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली असताना महायुतीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसेल असं वक्तव्य काल अमित साटम यांनी बैठकीनंतर चर्चेतून केलेलं आहे। आणि यामध्ये पाहायचं झालं तर आता जी संपूर्ण बैठक आहे तर त्या होत आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये महायुतीला 150हून जास्त जागा जिंकण्याचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। भाजपची बैठक काल पार पडली आणि त्याच्यानंतरच महायुतीची बैठक देखील मोठ्या प्रमाणात पार पडेल आणि यामध्ये मुंबईचा चेहरा म्हणजे भाजपच्या अध्यक्षपदी मुंबईचा नवीन चेहरा देखील येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा नवीन चेहरा आल्याच्या नंतर ही संपूर्णपणे रणनीती आहे ती कशा प्रकारे आखली जाते आणि त्यामध्येच उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक वर्ष असलेली महानगरपालिका ही आता महायुती जिंकण्याचं स्वप्न ज्या ठिकाणी पाहते आणि ज्या ठिकाणी तयारी त्यांनी केलेली आहे त्यानुसार ही रणनीती कशा प्रकारे असेल आणि ही लढतच एकूणच कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु महायुतीने तरी सुरुवातीला आता कंबर बसल्याचं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला मिळतं। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।